नमस्कार, मी अभिजित. लाठी द गर्ल्स पॉवर या लघु चित्रपटाचा स्पेशल प्रीमियर शो निपाणीमध्ये आपण आयोजित करीत आहोत. बुधवार 3 आणि गुरुवार 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आणि रात्री 9 वाजता असे 2 दिवस या चित्रपटाचे शो होणार आहेत. निपाणीतील श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स या ठिकाणी या चित्रपटाचा प्रीमियर शो होत आहे. पहिल्यांदा तुम्हा सर्वांना माझे एक विनम्र आवाहन आहे की या लघु चित्रपटाचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा अशी विनंती आहे. आता थोडंसं माझ्या वेगळ्या मुद्द्याकडे वळतोय. लाठी द गर्ल्स पॉवर या लघु चित्रपटाची स्क्रिप्ट जी लिहिली आहे ती मी मागच्या वर्षी लिहिली आणि ती स्क्रिप्ट लिहित असताना ही फिल्म मुली आणि महिलांसाठी उपयुक्त असावी, त्यांना एक चांगला मेसेज देणारी असावी आणि त्याबरोबरच आजच्या युवकांना सुद्धा ती मार्गदर्शक ठरावी हा विचार डोक्यात घेऊन त्यावेळी मी स्क्रिप्ट लिहिली होती. एक लेखक म्हणून स्क्रिप्ट लिहिताना आपल्याला जे सुचतं ते आपण कागदावरती उतरवत असतो, पण प्रत्यक्षात ते साकारत असताना त्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. म्हणजे एखादा सीन लिहिला की तो पडद्यावरती उतरवण्यासाठी किंवा तो चित्रित करून तुमच्या समोर आणण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये 1 वर्ष झालं आम्ही ह्या चित्रपटाची सगळी प्रोसेस करतोय आणि तो चित्रपट आता 2 दिवसावरती त्याचं प्रदर्शन आहे, तो तुमच्या समोर येतोय. माझ्यासाठी खूप उत्साहाची आणि आनंदाची ही गोष्ट आहे. पण तितकंच एक महत्वाचा मुद्दा सांगण्याचा म्हणजे ज्यावेळा हा चित्रपट आम्ही शूट करायला घेतला त्याची चित्रीकरणाची त्याच्या शूटिंगची प्रोसेस आमच्यासाठी खूप टफ होती, संघर्षमय होती आणि आव्हानात्मक होती. म्हणजे हा एकूणच प्रवास हा आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. पण ह्या सगळ्या संकटांवर अडचणींवर मात करत आम्ही ही फिल्म तयार केलेली आहे आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. ही फिल्म करत असताना या चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी, सगळ्या तंत्रज्ञांनी आणि विशेष करून मी या ठिकाणी मुद्दाम त्या सर्वांचा उल्लेख करतोय, कोल्हापुरातील लाठीकाठी शिकवणारे जे संघ आहेत त्या संघांनी, त्यांच्या प्रशिक्षकांनी आणि त्या संघातील प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांनी या प्रोजेक्टसाठी खूप एफर्ट्स घेतले. म्हणजे खरोखर मी त्या सर्वांना मी सलाम करतोय. कारण या लाठी द गर्ल्स पॉवर या चित्रपटामध्ये एक टायटल सॉन्ग आहे जे मी स्वतः लिहिलंय. कोल्हापूरमध्ये आपण ते गाण्याचं कंपोजिंग वगैरे केलेलं आहे आणि ते गाणं आम्ही त्याचं शूटिंग पंचगंगेच्या घाटावरती केलं कोल्हापुरातील. 2 दिवस आमचं या गाण्याचं चित्रीकरण झालं आणि या चित्रीकरणाच्या दरम्यान प्रचंड ऊन होतं. खूप प्रचंड ऊन इतकं होतं ना की पाय चटके बसायचे आणि वरून उन्हाच्या झळा लागायच्या आणि अशा वातावरणामध्ये आम्ही या गाण्याचं शूटिंग केलं. पण हे शूटिंग करत असताना ज्या छोट्या मुली होत्या, ज्या मोठ्या मुली होत्या, महिला होत्या, त्यांनी लाठीकाठीचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी सादर केलं. कारण गाण्यामध्ये तसे काही सीन्स आम्ही घेतलेले आहेत. तर ते करत असताना सगळ्यांना खूप त्रास होत होता, पायांना चटके बसायचे, उन्हाच्या झळा लागायच्या. पण ह्या सगळ्यावर मात करून त्या सर्वांनी 2 दिवसांचं आमचं हे मोठं टास्क होतं गाणं शूट करण्याचं, तर ते आम्ही शूट केलं आणि याबद्दल मी आयुष्यभर आजन्म त्या सर्व मुलींचा, त्या लाठीकाठीच्या संस्थांचा, प्रशिक्षकांचा ऋणी राहील, त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. आणि त्या सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतले. माझ्या कलाकारातल्या सगळ्या टीम मधल्या कलाकारांनी, तंत्रज्ञांनी एफर्ट्स घेतले म्हणून ही फिल्म साकारली आणि ती आता तुमच्या समोर येते. आता वळतोय मी माझ्या दुसऱ्या मुद्द्याकडे, निपाणीबद्दल. निपाणी ही माझी जन्मभूमी आहे, माझी मातृभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे. निपाणीमध्ये मी वेगवेगळे इव्हेंट्स यापूर्वी सातत्याने घेत आलेलो आहे. नाटक आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, एकांकिका केलेल्या आहेत. निपाणी सुपर डान्सर नावाची स्पर्धा आम्ही घेतली होती. निपाणी कला महोत्सव घेतला होता ज्यामधून सगळ्या कलागुणांना वाव देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. एक कलाकार म्हणून माझ्या कलागुणांना तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करत असतानाच निपाणीतील इतर सर्व कलाकारांनाही व्यासपीठ मिळावं या उद्देशानं आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आलेलो आहोत. आपल्या ह्या चित्रपटामध्ये सुद्धा निपाणीतील काही कलाकारांनी यामध्ये अभिनय केलेला आहे आणि त्याबरोबरच कोल्हापुरातील बऱ्यापैकी टीम आहे. आणि यामुळं निपाणीतील सर्व रसिक प्रेक्षक, निपाणीतील चांगली लोक जी आहेत त्या सगळ्यांनी माझ्या पाठीशी सदैव राहिलेला, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य माझ्यासोबत सातत्यानं राहिलेलं आहे. ते याही पुढे माझ्यासोबत राहावं अशी माझी विनंती आहे. आणि निपाणीबद्दलची माझी वेगळी नाळ आहे. निपाणीमध्ये माझी खूप छान जडणघडण झाली आहे. माझ्या कुठल्याही प्रोजेक्टला निपाणीतून मला खूप चांगला सपोर्ट मिळतो, प्रतिसाद मिळतो.
त्यामुळे माझी एक चांगली यशस्वी वाटचाल होत आहे। याबद्दल मी निपाणीकरांचा, निपाणी वासियाचा आणि इथल्या मातीचा मी खूप ऋणी आहे। आता मी वळतो माझ्या दुसऱ्या मुद्द्याकडे, कोल्हापूर। कोल्हापूर म्हटलं की विशेष भारी, जगात भारी कोल्हापुरी असं का म्हटलं जातं त्याच्या मागचं कारण सांगतो। मी मूळचा निपाणीचा जरी असलो तरी आता गेली 10-15 वर्ष झाली कोल्हापूरमध्ये राहतोय आपल्या चित्रपट निर्मिती आणि नाटकांच्या कामांच्या निमित्तानं। तर कोल्हापूरची आणि माझी एक वेगळी नाळ जुळलेली आहे तिथल्या मातीशी, तिथल्या लोकांशी, तिथल्या सगळ्या चांगल्या लोकांशी, वेगवेगळ्या संस्था असतील त्यांच्याशी एक माझं ऋणानुबंधाचं आणि जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालंय। आणि कोल्हापूर हे असं शहर आहे, असं गाव आहे किंवा अशी एक भूमी आहे की जिथं कलाकारांना खूप चांगला वाव दिला जातो। कोल्हापुरातील लोक असतील, रसिक प्रेक्षक असतील, तिथले प्रशासक असतील, लोकप्रतिनिधी असतील, तिथल्या संस्था असतील, हे कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात, त्यांना प्रोत्साहन देतात आणि याचं उदाहरण मी आहे। कारण माझ्या रेबीज वरील गोष्ट चिमटू आणि खुशीची या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूरमध्ये झालं। लाठी द गर्ल्स पॉवर या चित्रपटाचं शूटिंग सुद्धा कोल्हापूरमध्ये झालं। आणि माझी धमाल मस्ती एक फिल्म आहे जी मोठी आहे, ती आता एक साधारण 6 महिन्यात वगैरे येते, त्याचंही सगळं शूटिंग माझं कोल्हापूरमध्ये झालेलं आहे। शिवाजी पेठ, रंकाळा, त्यानंतर आपला तिकडचा सगळा जो परिसर आहे, पंचगंगेचा घाट असेल, तर या सगळ्या परिसरामध्ये माझ्या चित्रपटांचं चित्रीकरण होत असतं आणि त्या सगळ्या लोकांचा खूप चांगला सपोर्ट मला मिळतो। ते सगळे त्यांचा स्वतःचा मुलगा आहे या भावनेनं माझ्या पाठीशी राहतात। एका कलाकाराला उभं करण्यासाठी कोल्हापूर ही भूमी खूप महत्वाची आहे आणि कोल्हापूरमधली ती परंपरा जी आहे ती खरोखर पुढं यामुळे जात आहे, कारण तिथली लोक, तिथली ती माती जी आहे ती आम्हा सर्व कलाकारांना सपोर्ट करते, आम्हाला प्रोत्साहन देते, आमच्या कलेला ती दाद देते। म्हणून कोल्हापूर बरोबर माझी ही चांगली नाळ अशी जुळलेली आहे। माझे एक सगळ्यांना विनंती आहे, निपाणीवासियांना, कोल्हापूरवासियांना, आता मी लाठी द गर्ल्स पॉवरची फिल्म तयार केलेली आहे। ही आजच्या काळातील मुलींनी, महिलांनी लाठीकाठी शिकणं, आत्मरक्षणासाठी सक्षम होणं गरजेचं आहे असा मेसेज देणारी आहे। आजच्या युवा पिढीला कायद्यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे, हा मेसेज आपण देतोय। खूप विनोदी पद्धतीनं आणि तुमच्या मनाला भिडेल अशा पद्धतीनं ही छान फिल्म आम्ही गुंफलेली आहे आणि खूप सुंदर चित्रीकरण झालेलं आहे। सगळ्या कलाकारांनी खूप जीव ओतून यामध्ये अभिनय केलेला आहे, सगळ्यांनी खूप छान एफर्ट्स घेतलेले आहेत। या चित्रपटामध्ये ऍक्शन आहे, ड्रामा आहे, इन्स्पायरिंग काही गोष्टी आहेत, मोटिवेशनल आहे, अशा सगळ्या टेक्निकल गोष्टी सुद्धा यामध्ये आहेत, ज्यामुळे तुम्हाला फिल्म बघताना खूप छान आनंद मिळणार आहे। आणि या फिल्मचा शो निपाणीत होत आहे, शुभारंभाचा शो निपाणीमध्ये होत आहे। यानंतर आपण आपल्या सीमा भागामध्ये, कोल्हापूरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाचे शो आपण करणार आहोत। आणि या सगळ्या प्रवास जो आमचा आता या वर्षभरामध्ये झालेला आहे खूप आव्हानात्मक, संघर्षमय आणि खूप टफ होता आमच्यासाठी। एक चित्रपट लिहिणं आणि तो तुमच्या समोर आणणं, तुमच्या समोर दिसणं, ही सगळी प्रोसेस खूप संघर्षात्मक असते आणि हा सगळा जो जर्नी आहे तो आम्ही तितकाच चॅलेंजिंगली घेतला, स्पोर्टली घेतला आणि खूप एन्जॉय पण केलेला आहे। म्हणजे आमच्यासाठी सगळे आव्हानं होती, संघर्ष होता, तो भाग वेगळाच, पण आम्ही छान या जगण्यातला जो आनंद असतो, चित्रपटाचा जो आनंद असतो, तो सुद्धा आम्ही एन्जॉय केलेला आहे आणि तो सगळा तुमच्या समोर यावा यासाठी आमची धडपड सुरू आहे। नेहमीप्रमाणेच निपाणीवासियांचा, इथल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा मला सपोर्ट असतो, तो याही प्रोजेक्टला मिळावा। तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची, आशीर्वादाची मला खूप गरज आहे आणि तुम्ही सगळ्यांनी येऊन हा चित्रपट नक्की पहा। निपाणीतील भव्य दिव्य अशी वास्तू आहे जी निपाणीच्या सौंदर्यामध्ये भर घालतीये। श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स, ऋतुजा डेव्हलपर्स यांनी ही वास्तू उभा केलेली आहे। तर या वास्तूमध्ये खूप छान एक स्टँडर्ड आणि प्रतिष्ठित असा तो हॉल आहे, आरंभ नावाचा। तर त्या हॉलमध्ये तुम्हाला बसण्याची चांगली सोय आहे, सगळ्या सोयी सुविधा आहेत। तर अशा एक स्टँडर्ड ठिकाणी तुम्हाला हा चित्रपट बघायची संधी मिळते, त्यामुळे ही संधी देऊ नका। यासाठी आम्ही खूप श्रम तर घेतलेलेच आहेत, आर्थिक सुद्धा आम्ही खूप त्यासाठी खर्च केलेला आहे, तर त्याचा आनंद तुम्हाला मिळावा अशी आमची भूमिका आहे। त्याबरोबरच हा चित्रपट आयोजित करण्यासाठी निपाणी रोटरी क्लब, निपाणी इनरव्हील क्लब आणि त्याबरोबरच आमचे जे सगळे प्रायोजक आहेत निपाणी आणि कोल्हापूरमधील, त्या सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे। निपाणीतील काही दानशूर व्यक्ती आहेत, मान्यवर व्यक्ती आहेत, त्यांनी आपल्या प्रोजेक्टसाठी सपोर्ट केलेला आहे। तर त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे, त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद मानतोय
आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की आपण सगळेजण भेटूया बुधवार 3 आणि गुरुवार 4 सप्टेंबर रोजी निपाणीतील श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स या ठिकाणी संध्याकाळी 6:30 वाजता आणि 9 वाजता. मी वाट बघतोय, नक्की या. थँक्यू.